जसे आपण स्वतःवर प्रेम करतो तसेच आपण सर्वस्व प्रदान करणाऱ्या या निसर्गावर देखील प्रेम करायला हवे। निसर्गातील एक महत्त्वाचा घटक आहे कांदळवन। आज आपण जाणून घेऊया हे कांदळवन म्हणजे नक्की काय आहे। कांदळवन म्हणजे मॅनग्रोव्ह फॉरेस्ट, खारट आणि गोड्या पाण्याच्या संगमावर वाढणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या झाडांची जंगलं। ही झाडे मॅनग्रोव्ह कांदळ या नावाने ओळखली जातात। त्यांची मुळे पाण्याबाहेर दिसतात आणि ही मुळे माती घट्ट धरून ठेवतात। कांदळवनांचे सर्वात वेगळेपण असे की त्यांच्या विविध प्रजातींमध्ये आढळणारी त्यांच्या मुळांची रचना। एक आधारामुळे किंवा स्टिल्ट रूट्स, ही मुळे जमिनीतून वर येऊन झाडांना अतिरिक्त आधार देतात। उदाहरणार्थ कांदळ। दोन श्वसनमुळे किंवा न्यू मेटाफोर, पेन्सिलच्या आकारांची ही मुळे हवेतील ऑक्सिजन मुळावाटे झाडाला पुरवण्यास मदत करतात। उदाहरणार्थ तिवर। तीन गुडघ्यांच्या आकारांची मुळे, नी रूट्स, वाकलेल्या गुडघ्याप्रमाणे दिसणारी ही मुळे झाडाला आधार देण्यात व कमी प्राणवायू असणाऱ्या मातीत हवेची देवाणघेवाण वाढवण्यास मदत करतात। उदाहरणार्थ बर्मा कांदळ। चार भित्तीमुळे किंवा बट्रेस रूट्स, ही मुळे क्षितिज समांतर वाढतात आणि झाडाला भक्कम आधार देतात। उदाहरणार्थ सुंदरी भेलांडा। कांदळवनांची इतर वैशिष्ट्ये, क्षार उत्सर्जन किंवा सॉल्ट एक्सक्रीशन। क्षार उत्सर्जनामध्ये काही कांदळ वनस्पती पाण्यातून आलेले अतिरिक्त क्षार पानांवाटे बाहेर काढतात, जे पानांच्या वरील बाजूस स्फटिकांच्या रूपात जमा झालेले दिसतात। विविपॅरी, खारफुटी प्रतिकूल परिस्थितीत वाढतात, त्यामुळे पुनरुत्पादनासाठी ठराविक प्रजाती विविध धोरणे अवलंबतात। अपत्यजनन विविपॅरी ही त्यापैकी एक असून यामध्ये प्रवर्ग प्रॉपेगुल झाडावर असतानाच रुजू लागते। जमिनीची क्षारता कमी झाल्यानंतर परिपक्व प्रवर्ग झाडापासून वेगळे होते व त्याचे रूपांतर एका रोपट्यात होते। महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वेळोवेळी धडकणाऱ्या वादळांना थोपवून तसेच महापूर आणि त्सुनामी पासून किनारपट्टीचे संरक्षण करण्याच्या असामान्य गुणांमुळे कांदळवनांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे। जगातील कांदळवनांच्या 64 प्रजातींपैकी भारतात 46 तर महाराष्ट्रात 18 प्रजाती आढळतात। त्यातील प्रमुख प्रजाती अशा आहेत: एव्हिसेनिया मरीना, ग्रे मॅंग्रोव्ह म्हणजेच तिवर, रायझोफोरा म्युक्रोनाटा म्हणजेच कांदळ, एक्सोकेरिया अगालोचा म्हणजेच हुरशी, सोनेरेशिया अल्बा म्हणजेच पांढरी चिपी। 2020 रोजी महाराष्ट्र शासनाने या प्रजातीस राज्य कांदळ वृक्ष घोषित केले आहे। महाराष्ट्र हे समुद्र किनाऱ्यालगत वसलेले राज्य असल्यामुळे सुमारे 878 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आपल्या महाराष्ट्रात आहे। महाराष्ट्रात विविध भागांमध्ये कांदळवनांची म्हणजे मॅनग्रोव्ह फॉरेस्टची नैसर्गिकरित्या वाढ झालेली आहे। ही कांदळवने पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहेत। तेव्हा आता आपण पाहूया महाराष्ट्रातील प्रमुख कांदळवने क्षेत्रे कुठे आणि कोणती आहेत। महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेला निसर्ग संपन्न भाग, यामध्ये मुख्यतः पालघर, ठाणे, मुंबई आणि उपनगर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे आहेत। एक पालघर। पालघर जिल्ह्यातील कांदळवने तलासरी, डहाणू, पालघर, वसई। मुंबई आणि उपनगरे व त्यातील स्थळे: वर्सोवा, गोरेगाव, मालाड, वाशी, ठाणे खाडी, माहीम खाडी, धारावी, चेंबूर। झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे ही कांदळवने आता मोठ्या प्रमाणात धोक्यात आहेत। मुंबईतील कांदळवने हवामान संतुलनासाठी आणि पूर नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत। सध्या ही कांदळवने महाराष्ट्र वन विभाग कांदळवन कक्ष मुंबई यांच्या अंतर्गत संरक्षित केली जात आहे। ठाणे जिल्हा आणि तेथील कांदळवन स्थळे: ठाणे खाडी, डोंबिवली, कल्याण। ठाणे खाडीतील कांदळवन हे जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे। हे मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित पक्ष्यांच्या थांब्याचे ठिकाण आहे। रायगड। रायगड जिल्ह्यातील कांदळवन स्थळे: उरण, पनवेल, अलिबाग,
मुरुड, रायगड जिल्ह्यातील कांदळवनांचे वैशिष्ट्य. इथे कांदळवन मोठ्या प्रमाणात आढळतात. मत्स्य व्यवसायासाठी अतिशय उपयुक्त असे कांदळवने येथे आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील प्रमुख कांदळवन स्थळे: रत्नागिरी खाडी, विजयदुर्ग, देवगड, मालवण, वेंगुर्ला. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया म्हणजेच FSI अहवालानुसार महाराष्ट्रातील कांदळवन क्षेत्र. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालानुसार 2015 साली महाराष्ट्रात जवळपास 22,200 हेक्टरवर पसरलेले कांदळवन क्षेत्र सन 2023 साली 31,509 हेक्टर एवढे झाले आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने कांदळवन संवर्धनासाठी भरपूर योजना आणि उपक्रम राबवले आहेत आणि राबवित आहेत. भविष्यात देखील महाराष्ट्र राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर योजना आणि उपक्रम राबवून महाराष्ट्र राज्य अधिक समृद्ध करण्यास कटिबद्ध आहे. 2008 मध्ये महाराष्ट्र शासनाने कांदळवनांना संरक्षित वनक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. 2012 मध्ये कांदळवन कक्ष मुंबई म्हणजेच मॅंग्रोव्ह सेल मुंबई याची स्थापना करण्यात आली. सॅटेलाइटद्वारे निरीक्षण, घनकचरा स्वच्छता मोहीम, याशिवाय कांदळवन लागवड कार्यक्रम ही सुरू आहे. कांदळवनांची लागवड एका विशिष्ट पद्धतीने केली जाते. त्याला फिश बोन चॅनलिंग पद्धत म्हणतात, ज्यात एका हेक्टरमध्ये कांदळवनांची 4,444 रोपे लावली जातात. अशा प्रकारे सन 2000 पासून ते आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध किनारी जिल्ह्यांमध्ये एकूण 2,472 हेक्टर क्षेत्रांवर कांदळवनांची लागवड करण्यात आली आहे. कांदळवन असण्याचे नेमके फायदे काय आहेत हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कांदळवनांमुळे किनाऱ्यांचे संरक्षण होते. कांदळवने समुद्राच्या लाटा, वादळे, त्सुनामी यापासून किनाऱ्यांचे संरक्षण करतात. ही झाडे त्यांच्या मुळांच्या सहाय्याने माती धरून ठेवतात. त्यामुळे इरोजन म्हणजेच जमिनीची धूप होण्यापासून वाचवतात. कांदळवने ही जैवविविधतेचा आधार आहे. कांदळवने अनेक मासे, पक्षी, कीटक, साप आणि अनेक प्राण्यांचे घर आहे. कांदळवनांची झाडे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. त्यामुळे हवामानाचा समतोल राखण्यास मदत होते. कांदळवने ही स्थानिक अर्थव्यवस्थेस आधार देतात. कांदळवने ही मत्स्य व्यवसाय, मधमाशी पालन अशा विविध गोष्टींसाठी स्थानिक लोकांच्या उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडतात. ज्याप्रमाणे कांदळवन असण्याचे फायदे आपण पाहिले, तसेच आता कांदळवन नसण्याचे नुकसान किती आहे हे देखील पाहूया. कांदळवन नष्ट झाल्यास समुद्र किनाऱ्यावर लाटांचा तडाखा अधिक होतो आणि कोस्टल इरोजन म्हणजे भूक्षयही वाढते. वादळ, त्सुनामी यांचा प्रभाव अधिक तीव्र होतो, कारण कांदळवनांचं त्यास संरक्षण नसतं. त्यामुळे जैवविविधतेचा ऱ्हास होतो. कांदळवने नष्ट झाल्यास हवामान बदलाला गती मिळते. कार्बन साठवणारी झाडे नष्ट झाल्यास वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. पर्यावरणाच्या तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ होते. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग मध्ये भर पडते. कांदळवनात अंडी घालणारे आणि वाढणारे मासे कमी झाल्यामुळे मासळी उत्पादन घटते आणि ज्याचा परिणाम मच्छीमारांच्या व्यवसायावर होतो. आधुनिक विकासामुळे कांदळवन क्षेत्र कमी होत चालले आहे. त्याचं संवर्धन हे पर्यावरणासाठी, जीवसृष्टीसाठी आणि मानवी समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे ही कांदळवने मोठ्या प्रमाणात धोक्यात आहेत. चला तर आपण सगळे मिळून आपली ही जैवविविधता जपूया आणि कांदळवने समृद्ध करून आपल्या महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीला हातभार लावूया.